हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मी आहे प्रतिभा. मी बोलते नाशिकमधून. तर माझे बहिणीन ते आलेले आहेत, तर म्हटलं चला त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जायचं आहे, म्हटलं तुम्हालाही घेऊन जाते. तर चला छान नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर आहे, तिथे आम्ही जातोय, तर मी तुम्हालाही घेऊन जाते. तर आता इथे गेटजवळ आम्ही पोहोचलो आहेत. आम्ही रिक्षावर, काही जणी रिक्षावर आहेत आणि काही जणी मोटरसायकलवर आहेत. तर आता इथे गेटजवळ आम्ही एंट्री केलेली आहे. आता रिक्षा आमच्यासोबत दिवसभर राहणार आहे. तर दिवसभर मी कुठे फिरते, काय फिरते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर आता इथे गेटजवळ आम्ही एंट्री घेतली, ती बघू शकता. ह्यावर्षी मी गावाला गेली नाही, त्याच्यासाठी बहिणीने त्यांना बोलवून घेतलं होतं. तर ते पण आले छान आणि असं एकत्र सर्वजणी आम्ही जमलो आहे. तरी आमच्यामध्ये माझा भाऊ नाही आहे. तर असू द्या, चला तोही काही कारणामुळे येऊ शकला नाही. तर आता इथे आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहे. इथे पोरांचे टिडे वगैरे लावणं काही चालू आहे. मस्त छान असे फोटो वगैरे काढतो आणि शेवटी मी फोटो वगैरे पण ॲड करून देईल. तर आता इथे दर्शन वगैरे आम्ही घेऊ, कारण मध्ये शूटिंग करायला मोबाईल अलाउड नव्हता. म्हणून आम्ही मध्ये शूटिंग काही जास्त घेतली नाही आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, छान असे मंदिरं आहेत मध्ये आणि इथे अंघोळीसाठी, काही पूजासाठी बरेच जण आलेले असतात. आणि आज शनिवार आहे म्हणून बरीचशी गर्दी आहे आज पण. इथे बघू शकता, अशी नेहमी गर्दीच असते इथे. आता इथे एका मंदिरात जवळ आम्ही आलेलो आहेत. इथे पण छान दर्शन वगैरे घेतो. पण मध्ये गेलो तर इथे मंदिराचं काम चालू होतं म्हणून जास्त मध्ये आम्ही काही गेलो नाही. त्यानंतर इथे छान अशा वस्तू वगैरे होत्या, फक्त पाहिल्या आम्ही, घेतल्या वगैरे काही नाही आम्ही इथून. तर इथे बघू शकता. तर इथे बांधकाम चालू होतं मंदिराचं म्हणून लांबूनच आम्ही थोडा वेळ उभे राहिलो, बसून घेतलं थोड्या वेळ. छान असं गप्पा वगैरे केल्या आणि तिथून आम्ही परत निघालो. आता आमचं छान दर्शन वगैरे झालंय. आम्ही आता तिथून निघतोय. इथे बघू शकता, ऊन जास्त असल्यामुळे माझं चेहऱ्यावरून चिडचिडपणा. तर असू द्याच, कारण आम्ही सकाळी 7 वाजेचे निघालो आहेत. आता इथे आम्ही पदर वगैरे टाकून घेतले, काहींनी रुमाल टाकून घेतलेत. आता ही माझी लहानी बहीण एकदम स्पीडने पडते. तर चला, त्यानंतर आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेलो आहेत. मी नाशिकमध्ये राहून पहिल्यांदा ह्या मंदिरात येते. तर मी पण पहिल्यांदाच बघते इथे मंदिर. तुम्हाला बी दाखवते मी. कारण बऱ्याच ठिकाणी मोबाईल तर शूटिंगच करू देत नाही जास्त करून. तर आता इथे छान आम्ही फोटो वगैरे काढून घेतो सर्वजणी. आमची तर नेहमीची ही एकच पोज आहे फोटो काढण्याची. तर आम्ही आता इथे फोटो वगैरे छान काढतो. त्यानंतर मध्ये आम्ही एंट्री घेतली. इथे बघू शकता, मी डबा वगैरे सोबतच घेऊन आली होती. म्हटलं इथे बसायला जागा असेल तर छान असं जेवण वगैरे करून घेऊ. पण मध्ये काय आम्हाला आवडलं नाही जास्त, तिथे गरम पण खूप होत होतं. तर इथे बघू शकता, आता मंदिरात आम्ही एंट्री घेतलेली आहे. जास्त व्हिडिओ करू देत नव्हतं म्हणून मी थोडंसं शूटिंग केलेली आहे. छान असं दर्शन वगैरे घेतो आणि तिथून आम्ही पुढे निघतो. छान दर्शन झालं आमचं. तिथून निघालो आम्ही. थोडं पुढे गेल्यावर छान सावली बघून आम्ही एका ठिकाणी रिक्षा थांबवून घेतली आणि एका झाडाजवळ आम्ही जेवायला बसलो. कारण मी डब्बा वगैरे घरूनच पॅक करून घेतलेला होता. तिथे पण होतं जेवायला, पण तिथे खूप गरम होतं आणि खूप टाईम लागणार होता म्हणून. कारण आम्हाला अजून दुसरी ठिकाणी जायचं होतं. मग म्हणून म्हटलं चला सोबत टिफिन बांधलेला कामात येतो. छान पिकनिक पण होऊन जाईल आमची आणि मस्त मजा पण आली आम्हाला. तर चला, आता आम्ही इथून निघतोय. जेवणं वगैरे आमचे सर्वांचे झालेले आहेत. त्यानंतर एका ठिकाणी रिक्षा थांबवली रस पिण्यासाठी. आता इथे सर्वांनी छान असा रस पिऊन घेतला, कारण ऊन पण खूप होतं ना. तर म्हटलं चला ऊसाचा रस पिऊन जरा मज्जा येऊन जाईल. मग छान असं रस वगैरे पिला आम्ही सर्वांनी. फायनली आम्ही नवशा गणपतीला आलेलो आहेत. जे नाशिकमध्ये असतील त्यांना माहिती आहे नवशा गणपती मंदिर कुठे आहे असं. तर
तर इथे पण बरेच जणी नवस करून गेलेले असतात. तर 2 वर्षापूर्वी का 3 वर्षापूर्वी माझी बहीण आलेली होती. पण ती पण अशीच मनाची इच्छा बोलून गेलेली होती. तर ती पूर्ण झाल्यानंतर तिने छान अशी घंटी बांधली मुलाच्या हाताने. तर छान आम्ही इथे घंटी वगैरे पाहिली आणि पूजा वगैरे घेतली आणि त्याच्या हाताने घंटी वगैरे आम्ही बांधून घेतली. इथे बघू शकता छान अशा सर्व घंट्या बांधलेल्या असतात. ज्याच्या काही मनाच्या इच्छा असतात त्या पूर्ण झाल्यानंतर घंटी बांधून घेतात. मग ती छोटी असो, मोठी असो, आपल्या मनावर असतं ते. मग इथे आम्ही छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि इथे पण आम्ही छान असे फोटो वगैरे काढलेले आहेत. ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल शेवटी. छान आम्ही असं पूजा वगैरे करून घेतो आणि त्याच्या हाताने घंटी बांधून घेतो. बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप छान आहे आणि 10-1 मिनटं आम्ही तिथे बसलो थोड्या वेळ. आता इथे 5:30 झालेले आहेत आम्हाला. आम्ही आता इथून निघतो आणि घरीच तुम्हाला भेटते. फायनली आम्ही आता घरी पोचलेलो आहे. तिथे बघू शकता आईस्क्रीम बनवून गेलेली होती, ती आता आम्ही एन्जॉय करतो. तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.